बघा आता लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती बाब म्हणजे आता जवळपास 2 महिने झालेले आहेत लाडक्या बहिणीची KYC करण्यासाठी उलटून गेलेले आहेत। अद्याप ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केलेली नाही त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे। कारण आता शासनाने काय केलेले होते, 2 महिने दिलेले होते, त्यानंतर थोडेसे दिवस सर्व व्यवस्थित चालत नव्हतं, त्यामुळं मग आणखीन थोडेसे दिवस दिले होते, पण ते पूर्ण दिवस आता काय झालेले आहेत, संपत आलेले आहेत। आणि संपत आले असल्यामुळं मग ज्यांना काही हप्ते येतात लाडक्या बहिणींना, जे पात्र आहेत, ज्यांनी आणखीन KYC केलेलं नाही, KYC कडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्यांनी अद्याप KYC ची काय करायची आहे, लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। जे पात्र असूनही त्यांना KYC ला काही अडचण येत असेल, OTP येत नसेल, तर मग त्यांनी स्वतःचा आधार नंबर अपडेट करायचा आहे। आधार सेंटरवर जाऊन आधारला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि त्यानंतर मग तात्काळ त्याच्यानंतर हे पतीचा असेल, वडिलाचा असेल, त्यांनीही करून घ्यायचं आहे। ह्या सर्व गोष्टी करून घेतल्यानंतर तुम्हाला ही KYC ची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे। कारण आता शेवटची तारीख काय झालेली अद्याप जाहीर झालेली आहे शासनाने, तोपर्यंतच KYC ची तारीख राहणार आहे। त्यानंतर KYC ची तारीख काय होणार आहे, त्याची मुदत संपणार आहे। त्यामुळं मग जे KYC करण्याच्या बाकी आहेत पात्र लाभार्थी महिला, त्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे, 18 नोव्हेंबरच्या आतमध्ये आपली KYC ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। अद्याप ज्यांनी KYC केली नसेल त्यांनी काय करायचं आहे, याच्याकडे दुर्लक्ष करू नका आता, कारण KYC ची साईट बरेच दिवस झाला आहे व्यवस्थित चालत आहे, OTP वगैरे व्हेरीफाय होत आहे। 1-2 मिनिटाचं काम आहे KYC करण्यासाठी आणि त्यांनी मग काय करायची आहे, KYC पूर्ण करून घ्यायची आहे। कारण लास्ट तारीख शासनाने जाहीर केलेली आहे आणि जर तिथून पुढे KYC ची प्रक्रिया बंद केली तर तुमचा पात्र असूनही उपयोग नाही, कारण तुमचा लाभ बंद होईल। लाभ बंद न होण्यासाठी आणि लाभास पात्र राहण्यासाठी तुम्हाला KYC शासनाने बंधनकारक केलेली आहे। महिला व बाल विकासाने विकास या ह्याने भागाने, त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे, KYC करण्यास गरजच आहे असं म्हणावं लागेल, कारण करावीच लागणार आहे। नसता मग तुमचा येणारा पुढचा हप्ता तुम्हाला येईल, पण पुढचा त्याच्या पुढचा हप्ता कायम बंद राहणार आहे, तर तुम्ही त्यात पात्र नाहीत असं काय होणार आहे, ठरणार आहे। त्यामुळं मग येत्या 18 नोव्हेंबर पर्यंत सर्वच लाडक्या बहिणींनी, पात्र लाडक्या बहिणींनी KYC करायची आहे। ज्यांचे हप्ते वगैरे बंद पडलेले आहेत त्यांना काही ना पडले आहेत, काही ना नाही पडले, मग KYC जनरेट करा। तुमचं नशीब जर झाले हप्ते चालू तर झाले, नाही झाले तर मग तुम्ही त्या अटीच्या पात्राच्या निकषमध्ये बसत नाहीत, असं काय करायचं आहे, जाहीर करायचं आहे। आपण जाहीर करू आणि त्यामुळे मग तुमचे हप्ते बंद पडलेले आहेत। काहींच्या लाडक्या बहिणींचा तर आधार नंबर टाकल्यानंतर KYC च्या यादीमध्ये हा नंबर नाही असं दाखवत आहे, तर काही त्यांच्या घरामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे असतील, त्यानंतर काही उत्पन्न वगैरे त्यांचं जास्त असेल मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे ही असू शकतं, काही मोठाले बिझनेस असू शकतात, अशा अडचणी आहेत। त्यामुळं मग सर्व काही बघूनच काय करायचे आहे, तुम्ही KYC ची प्रक्रिया करायची आहे। आणि जे राहिलेले पात्र लाभार्थी असतील त्यांनी तात्काळ आपली KYC करायची, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये। दुर्लक्ष केलं तर तुम्हाला पुढील लाभास काय होणार आहे, तुम्ही मुकणार आहेत, म्हणजे येणार नाही तुम्हाला लाभ, तुमचा लाभ बंद होऊ शकतो। आणि मग बंद होण्याआधीच काय करायचं आहे, 18 तारीख दिलेली आहे, आता जवळपास 20-21 दिवस आपल्या हातामध्ये आहेत, बरेच दिवस आहेत। आणि त्यामुळं मग तुम्ही काय जर राहिलं असेल, काहींच्या आधारचा प्रॉब्लेम असेल, बरेच काही अडचणी असतात, त्यांनी काय करायचे आहे, एवढ्या दिवसामध्ये आपल्या अडचणी दूर करून KYC ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। नसता तुम्हाला जर KYC नाही केली तर तुम्हाला त्या लाभापासून वंचित राहतात, पात्र असूनही त्याचा काही उपयोग नाही। मग आपले जे जवळचे काम असतील ते बाजूला ठेवायचे, दूर ठेवायचे आणि 18 नोव्हेंबरच्या आतमध्येच आपली जी लाडक्या बहिणीची KYC ची प्रक्रिया आहे, तुम्ही ती काय करू शकता, सहजरित्या पार करू शकता। कारण OTP वगैरे सगळं व्यवस्थित चांगल्या प्रकारचं व्हेरीफाय होत आहे। ही एक अत्यंत महत्त्वाची बाब असं म्हणावं लागेल, कारण तात्काळ तुमची KYC सर्वच लाडक्या बहिणींनी जनरेट करायची आहे। धन्यवाद।